सर्व माहितीचे घटक आहोत। रवीजी राणा पण त्यामध्ये सामील आहे, बच्चू त्यामध्ये सामील आहे। मुख्यमंत्री महोदय किंवा आमच्या नेत्या लोकांना रवीजी राणांनी म्हणून बोलावं, जर असेच ते बोलत राहिले तर त्यांना आमदारकीच्या वेळेस पण असं त्यांना अनुभव येईल, तसा लोकांना अनुभव देता येईल। साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अभिजीत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोबाइल रोल काय नेमकं आमचे नेते आनंदरावजी अडसूळ साहेब 5 वेळचे खासदार आणि 2 वेळा संसद रत्न पुरस्कार प्राप्त त्यांनी केलेला आहे। काल जे रवी राणांनी त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं, हा अशा वक्तव्यामुळे आणि मोठमोठ्या नेत्यांना काही बोलतो, त्यामुळे याचं लोकसभेच्या निवडणुकीत मागे पानिपत झालं। हा असाच करत राहील, त्याला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ। काल जे रवीजी राणांनी अडसूळ साहेबांवर आरोप लावलेला आहे, अडसूळ साहेबांनी आणि आमचे जे मुख्य नेता एकनाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार आम्हाला फोन करून आणि अडसूळ साहेब असो, कॅप्टन अभिजित अडसूळ साहेब असो, आम्ही सर्व महायुतीचे घटक आहोत। बोलत असताना रवी राणांजी त्यांनी तोंडाचा जर खूप जास्त केला नसता तर आज आपल्या जिल्ह्याचं जे नुकसान झालेलं आहे, आज आपल्या जिल्ह्याचे नवनीतजी राणा ह्या कॅबिनेट मंत्री आल्या असत्या, पण अभिजित भाऊचे नेहमीच जे वारंवार आपल्याला पत्रकाराद्वारे किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण खराब करण्याकरता वारंवार चुकीचे उत्तरं देत राहतात, चुकीचे मोठ्या बोलत राहतात, म्हणून नवनीत राणांचा हा पराभव झालेला आहे। आमच्या कॅप्टन साहेबांनी आणि अडसूळ साहेबांनी अभिजितांनी वारंवार आम्हाला मिटिंगा घेऊन प्रत्येक गावात सभा घेऊन नवनीत राणांना निवडून आणण्याकरता प्रयत्न केलेले आहे, परंतु अभिजितांनी वर आणि अडसूळ साहेबांवर त्यांचे वैयक्तिक थोडे वाद असल्यामुळे की अडसूळ साहेबांनी नवनीत राणांची सीट पाडली असं रवीजी राणा काल वक्तव्य केलं आहे। आम्ही त्यांचा निषेध करतो आणि महायुतीचे आपण घटक असल्यामुळे 5 वेळा राहिलेले आमचे आनंदराव खासदार आहेत, एवढ्या मोठ्या खासदारावर आपल्या आमदार महोदयांनी असे वक्तव्य करायला पाहिजे। मी कालच्या वक्तव्यांचा त्याचा निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।